नाव बालाजी सिद्धेश्वर सरवदे, मी लातूरचा आहे आणि माझ्या घरामध्ये आई आणि 2 भाऊ आहेत। एकदा मी असं नेटवर सर्च करत होतो, त्या टायमाला मला कळालं की आजी केअर नावाची एक संस्था आहे आणि इथं जॉब ते देतात एल्डर केअरमध्ये। मग मी त्यावेळी ठरवलं की आपण इकडे यावं। त्यानंतर मी सर्च केल्यानंतर मला समजलं की आजी केअर सेवक फाउंडेशन नावाचं एक NGO आहे जे जॉब देतात। त्यानंतर मी आजी केअर सेवक फाउंडेशनला कॉल केला, त्याने मला ठीक आहे शिक्षण वगैरे विचारलं, माझी 12वी झालेली होती। मग त्यांनी मला इकडे बोलवलं। मग इकडे आल्यानंतर पुन्हा इथं किशोर सरांनी माझी राहायची सगळी सोय केली। त्यानंतर मी इथं राहिलो ठाण्यामध्ये। मग ठाण्यामध्ये राहिल्यानंतर पुन्हा मी सेंटरवर गेलो, माझा इंटरव्ह्यू वगैरे झाला आणि त्यानंतर CMS फाउंडेशन आजी केअर सेवक फाउंडेशनला सपोर्ट करतात, त्यामुळे मी इथे आलो। त्यामुळे माझी सगळी सोय झाली, मला पुस्तकं वही वगैरे दिली। इथे 1 महिन्याची ट्रेनिंग झाली, ते पूर्ण खर्च केला माझा पूर्ण। ट्रेनिंगमध्ये आहे ना, म्हणजे एल्डर केअरच्या काय काय प्रॉब्लेम असतात, म्हणजे ते एकटे असतात किंवा त्यांना काहीतरी रोग पेशंट असतात, मला ते समजायला लागलं। त्यानंतर मी ट्रेनिंगमध्ये मला एवढं कम्युनिकेशन कसं करायचं, त्यांना कसं बोलायचं, क्लायंटला कसं बोलायचं, त्याच्या डेली ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांना कसं मत करायचं। मग त्यानंतर त्यांनी मला OJT दिली। मग OJT साठी मी ठाण्याचं आपलं भाईंदरपाड्याला एक सेंटर आहे, तिथे मी आहे ना म्हणजे पेशंट केअर करण्यासाठी गेलो। तिथे मला पूर्ण शिकायला मिळालं, म्हणजे कॅथेटर कसं करायचं, एल्डरची सेवा कशी करायची, त्यांना कसं बोलायचं, त्यांचा व्यायाम कसा कसा करून घ्यायचा, त्यांचे मेडिकेशनचा टायमिंग कसं सांभाळायचं, त्यांचं फूड, त्यांचं जेवण वगैरे, त्यांना काय बोलायचं, हे सगळं समजून त्या प्रत्येकामध्ये कसं असिस्ट करता येईल ते करायचा प्रयत्न करायचा। नंतर माझे पहिले पेशंट कळव्याला होते, त्यांना बाबांना चालायचा फिरायचा प्रॉब्लेम होता, त्यांना डोळ्याचा एक प्रॉब्लेम होता, त्यामुळे त्यांना प्रत्येक कामामध्ये असिस्ट करणं, त्यांच्या सोबत ते प्रत्येक काम करू लागणं त्यांना, आणि त्यांच्या डोळ्यामध्ये ड्रॉप टाकणं, त्यांना म्हणजे वॉशरूमला घेऊन जाणं आणणं, त्यांचं बेड मेकिंग करणं, हे सगळं त्यांच्यासोबत मी करायचो। त्यासोबत चांगलं वागायचा प्रयत्न करायचो आणि बाबा पण खूप चांगले होते। CMS फाउंडेशन आणि आजी केअर सेवक फाउंडेशनमुळे मला आता चांगली नोकरी मिळाली आहे, त्यामुळे मी आता जी चांगली कमाई करतो आणि घरी पाठवतो। आता घरचे सगळे खुश आहेत। थँक्यू CMS फाउंडेशन, थँक्यू आजी केअर सेवक फाउंडेशन, थँक्यू, मी तुमचा खूप आभारी आहे।